चांदोलीत सोडलेली तारा आली थेट पाट्यांच्या वाल्मिक पठारावर. लोकांमध्ये घबराट. घोटील कसनी रस्त्यावर सकाळी 7ला दर्शन. वनविभाग सतर्क. वेळ सकाळी 7ची. मायगडेवाडी बेबेवाडी मुक्कामी एसटी बस मायगडेवाडी येथून बेबेवाडीकडे जात असताना घोटील कसनी रस्त्याच्या ओढ्यावर एसटी आली असता डोंगरातून रस्त्यावर अचानक वाघिणीची एंट्री झाल्यानं एसटी चालकासह प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. या रस्त्याने वाहतुकीबरोबरच माणसांचा सतत राबता असतो. अचानक वाघीण समोर आल्यावर काय अवस्था होईल हे प्रत्यक्षदर्शी असलेल्या लोकांनी सांगितलंय. या परिसरात अगोदरच वन्य प्राण्यांचा उपद्रव आहे. त्यातच आता वाघाचं आगमन झाल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी वनविभागानं सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यात सोडलेली तारा वाघीण वाल्मिक पठारावरील घोटील कसनी तालुका पाटीण दरम्यानच्या रस्त्यावर आलेली तारा वाघीण दिसून आली. बुधवारी पाटण तालुक्यातील वाल्मिक पठाराच्या परिसरात पोहोचली. ही माहिती मिळताच वन्यजीव विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघिणीच्या गळ्यात असलेल्या कॉलर आयडीचा लोकेशनद्वारे माग काढला असता ती वाघ मराठवाडी धरणाच्या आसपास असल्याचं कळतंय. या परिसरात वाघिणीचं दर्शन झाल्याने येथील लोक भयभीत झालेत. पहिल्यांदाच वाघिणीचं दर्शन झाल्यामुळे घराबाहेर पडणं देखील अवघड झालंय. आजपर्यंत वाघ ऐकून होतो, मात्र आज प्रत्यक्ष पाहिले. त्याला बघितल्यावर काय अवस्था झाली हे सांगणं अवघड आहे. अगोदरच गवे बिबटे काही पाठ सोडत नाहीत, त्यामुळे इथे कसे राहायचे असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. वनविभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा. चांदोली अभयारण्य सोडलेली तारा नावाची 2 वर्षांची वाघीण आहे. ती चांदोली अभयारण्य येथून थोलंबी झडा येथून ती खाली आली आहे. तिचा आम्ही माग काढला असून ती मानवी वस्तीत येत नाही. तिला ट्रॅक करण्यासाठी आमचे कर्मचारी या परिसरात आहेत. लोकांनी या परिसरात जनावरे सोडून जाऊ नये. किरण माने, वनक्षेत्रपाल.